माझं नाव ताई लक्ष्मण जोशी, मी विश्रांतवाडीमध्ये राहते. ज्या काही पाण्याची समस्या असतील, सगळं काही समस्या असेल करतील. ते अधिकारी आहेत, ते गेंड्याचे कातडीचे लोक आहेत. आपल्या कळसमध्ये 4 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम होता. संपूर्ण कळसगाव, दादा वस्ती असेल, मावाडी असेल, विचार परिसर संपूर्ण. पण आम्ही, माझी सरपंच अमृता मस्के आणि माझी उपसरपंच बारिकराव मस्के, आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि संपूर्ण गावाचा एक प्रॉब्लेम सांगितला. त्यावेळेला अधिकारी आले, बापूजामध्ये मिटिंग झाली आणि त्यांना सांगितलं संपूर्ण गावाला आम्हाला सकाळचं पाणी भेटलं पाहिजे आणि मावाडी विचार परिसराला आम्हाला जुनी टाकी आणि प्लस बायपास हे पाणी द्या. कळस गावात, जाधव वस्तीला यांना नवी टाकी 10 लागेल, त्यांना पाणी द्या. त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आणि सगळ्या महिलांमध्ये 3 दिवस झाले. आता पाणी संपूर्ण लोकांना यायला लागले, संपूर्ण लोक खुश आहेत. अजून काही प्रमाणात पाण्याचं वाढ होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी नवीन लाईन टाकायची, आपल्याला नवीन लाईन टाकून झाली की सगळ्यांना पाणी व्यवस्थित येईल. पण लोकांनी जरा शांत घ्या आणि सकाळी 7ला लवकर उठा. सकाळी पाणी 7ला येतं. 7ला येतं म्हणजे वालमेन सकाळी 6ला पाणी सोडतं. सकाळी लवकर उठा आणि पाणी भरा. काही प्रॉब्लेम. संगीता संभाजी सत्ता, मी कळस माळवाडीमध्ये राहते. 4 ते 5 महिने झाले आमच्याकडे पाणी अजिबात येत नाहीये. पुढच्या लाईनला तर मागच्या लाईनला येतच नाही. 10 वाजले तरी पाणी येत नाही. पहिले पाणी यायचं का? पहिलं यायचं, पहिलं पाणी भरपूर यायचं. आता एवढ्या 4-5 महिन्यात हो चालला असेल, आम्हाला काही ते माहित नाही. निवडणुकीचं आमच्या इथे. माझं नाव नजमा शेख आहे. मी पण या मोरे साहेबांना सारखे फोन करते. ते बिचारे माझ्यासाठी इतकं झटतात, मला सारखं फोन करतात पाण्यासाठी. माझ्या इथं पाणीचं म्हणजे टाकी पण मोकळायची. त्यांनी मला मोटर लावून पाणी भरायला सांगितलं टाकीने, ते पण केलं. आता 2-3 महिने झाले येत होतं चांगले पाणी. आता 4-5 महिने पाणी येत नाही आम्हाला. आमचे काय प्रॉब्लेम असेल साहेब त्यांनी पाणी चालू केलं 2-3 दिवस. चालू केलं. आता गणेश मोरे आणि गणेश मोरेंच्या अध्यक्षतेखालीच आमचं जीवन आहे. याचा तुम्ही कार्यकर्त्यांनी विचार करायचा. जर काय गणेश मोरे आमच्यापासून दूर झाला तर आमचे हाल होणार आहेत. त्याला जबाबदार तुम्ही साहेब लोक. कुठल्याही अडचणी पाण्याच्या असेल तरी पाहून आता येते पाणी. त्या पाण्याचा आरोग्याचा प्रश्न आहे ना सगळे. पाणी किती दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे? आता 4 ते 5 महिने झाले. पाणी पण कमी दाबा नाही, पाणी म्हणजे प्रेशर पण नाही पाण्याचं. माझं वंदना सुधीर पालकर. आणि येतं पण गणेश मोरे यांचं पण नाव, पण त्यांनी सहकार्य केलं. मेरा नाम लक्ष्मी अमित चोटिले है. 4 महीने से पानी नहीं आ रहा है, बट गणेश मोरे जी ने पानी 3 दिन से छोड़ा है. पाणी गणेश मोरे. बबन पालकर. 4-5 महिन्यापासून पाण्याचा आमच्या इकडे लईच प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी शशांना डिंगरे. या ठिकाणी गेले 3-4 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सतत होता. तो आमचे मित्र गणेश मोरे व त्यांचे सहकारी ताईबाई जोशी आणि येथील ग्रामस्थ अमृत यामध्ये मोरे भाऊंनी, मी आणि आम्ही सुनाना डिंगरे आमदार त्यांना भेटलो होतो. त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा केली. घाटकर साहेब त्यांना सांगून या ठिकाणी नवीन वॉलवर बसून किंवा दोन्ही टाक्याचं पाणी एकत्र करून प्रेशर देऊन हा पाणी प्रश्न काल परवापासून सोडवलेला आहे. लोकांच्या स्थानिक महिलांना आता खूप बरं वाटत आहे. त्यांचा पाणीचा प्रश्न मिटलेला आहे. मी या ठिकाणी असं सांगू शकतो, इथून पुढे जरी काही अडचणी आल्या, आमचे मित्र मोरे साहेब आहेत, त्यांच्या मार्फत मला काही कळवा, त्या तुमचा सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. राजकारणाचा विषय, निवडणूक आल्यामुळं आता जे स्थानिक मान्य होते त्यांनी गेले 5 वर्ष या ठिकाणी लक्ष दिलं नाहीये. पण आता निवडणूक आले, लोक आपल्याकडे आली पाहिजे किंवा त्यांनी संपर्क केला पाहिजे. म्हणून जाणून बुजून वॉलमेन किंवा या वॉर्ड ऑफिसचे जे आहे त्यांना हाताशी धरून या ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत करून लोकांना त्रास कसा होईल व ते आपल्याकडे कसे येतील या दृष्टिकोनातून त्यांनी केलं होतं. पण आमचे मित्र गणेश मोरे त्याच्यावरती मात करून त्यांनी आपला पाणी प्रश्न सोडवला आणि लोकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो मार्गी लावला. त्याबद्दल धन्यवाद. 3 वर्ष, 3.25 वर्ष, 3.5 वर्ष झाले या ठिकाणी पालिका प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत, ते गेंड्याचे कातडीचे लोक आहेत, ते अजिबात लक्ष देत नाहीये. आमच्याकडे कार्यकर्ते जर तिकडे गेले आणि काही समस्या सांगितल्या ना तर ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि करत नाहीये. मी फक्त या ठिकाणी थोडं कमी लक्ष देतोय, पण भविष्यात खूप लक्ष देईल. आमच्या धानवरी मुंजे वस्तीमध्ये मी काही काम वैयक्तिक खर्चातून करतोय, जसं की पाणी समस्या असेल, ड्रेनेज असेल किंवा लाईट कुठे गेली नसेल
ही कामं मी स्वतः वैयक्तिक खर्चून करतो, कारण की पालिका करतच नाहीये. इथून पुढं अर्धे रस्ते केले आणि अर्धे तसेच ठेवले त्यांनी, पूर्ण रस्ते केलेलाच नाही. आमच्या बघा इथून पुढे पूर्ण खड्डे आहेत रस्ते. मी आत्ताच तुम्हाला एक असं देतो, या पुढे जे काय असेल पथ विभागाचे अधिकारी असतील तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडे चर्चा करून मी या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचा मार्ग करू. पूर्ण अर्धा रस्ता केलाय बापूजीवा मंदिरापासून. पाणी असो, शाळा असो, सगळं चाल ना. तिथे लोक हमीदमध्ये आता राजकारण करायचं नाही पाण्यामध्ये. ही संपूर्ण ड्रेनेज लाईन, हा रोड सुनील अण्णा टिंगरे यांच्या फंडांना 1.5 कोटीचा फंड मान्य झालेला आहे. या 2-3 महिन्यात आपल्याची संपूर्ण कामं होतील. हा नवीन फंड आहे करेक्ट. आणि या पाणी आल्यामुळे सगळ्यांना आपण पेढे देऊन सगळ्यांना तोंड गोड